महाविद्यालयाच्या नो व्हेकल डे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद। शेतकऱ्यांनी केले 1 तासाचे रस्ता रोको, अंजाडा येथील घटना। विना परवाना भल्या मोठ्या वृक्षाची कत्तल। नमस्कार, बीसीएन सिटी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपलं सर्वांचं स्वागत करते आणि आताचं सविस्तर वृत्त। आजच्या स्पर्धात्मक युगात कोणतेही काम लवकर व्हावे, इथून तिथून लवकर पोहोचता यावे यासाठी फार मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर केला जातो। मात्र यापेक्षा एक वेगळा आदर्श सध्या नाटा महाविद्यालयाने निर्माण केला आहे। नाटा महाविद्यालयाच्या वतीने नो व्हेकल डे सेलिब्रेट करण्यात आला। या निमित्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गाड्या किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन आणले नाही व आपला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी दर्शवला। भुसावळ येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला विज्ञान आणि नाटा वाणिज्य महाविद्यालयात मागील 17 पासून आठवड्याचा प्रत्येक शनिवारी नो व्हेकल डे साजरा करण्याचं आवाहन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन भाऊ फालक यांनी केलं होतं। आव्हानाला प्रतिसाद देऊन महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उत्तम प्रतिसाद देत परीक्षेच्या कालावधीत देखील कोणीही व्हेकलचा म्हणजे वाहनाचा वापर केलेला नाही। परिणामी आजच्या स्पर्धात्मक युगात पर्यावरण संरक्षणासाठी छोटे खाणी का होईना महाविद्यालय परिवाराने एक उत्तम आदर्श समाजासमोर सादर केला आहे। ज्यांनी जे जवळ राहतात त्यांनी पायी यावं, जे लांब राहतात त्यांनी आपल्या मित्रांसोबत यावं आणि तसेच बसेसचा वापर करावा असं ठरलं आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला। मला वाटतं की आमच्या संस्थेत आज रोजी नो व्हेकल डेच्या दिवशी किमान 40% व्हेकलची कमी झालेली आहे। इसका स्टूडेंट जो हर लड़का कॉलेज में बाइक लाता है तो लड़कों लोग ने बाइक नहीं लानी चाहिए तो पेट्रोल बचेगा। 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी सध्या सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला सुरुवात केलेली आहे व याची नाव नोंदणी सध्या यशदा कम्प्युटर या ठिकाणी केली जात आहे। तरी गरजूंनी या ठिकाणी नाव नोंदणी करून घ्यावी व याचा लाभ घ्यावा असं आवाहन या संदर्भात करण्यात आलंय। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दारिद्र्य रेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अत्योदय व अन्नपूर्णा व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आरोग्य विमा योजना उपलब्ध करून दिलेली आहे। या योजनेची भुसावळ येथील महाराज प्रताप विद्यालयातील भालचंद्र अनिल इंगडे यांच्या यशदा कम्प्युटर्स आणि जितेंद्र पाटील यांच्याकडे ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे। गांधी जीवनदायी योजना जो कांग्रेस ने आम जनता को एक वरदान दिया है, ये बीमारी के लिए 961 बीमारियों का इलाज फ्री में शासन की तरफ से किया जाएगा। कि गरीबी रेखा के ऊपर केसरी कार्ड धारक आम जनता जो हार्ट अटैक, बाईपास, एंजियोप्लास्टिक नहीं करा सकते थे, ऐसे लोगों को भी राजीव गांधी जीवनदायी योजना में 1.5 लाख तक का इलाज फ्री में दिया जाएगा। वृक्ष हे मानवाचे मित्र मानले जातात व सध्या वाढते प्रदूषण पाहता वृक्ष लागवड ही अत्यंत जरुरीची झालेली आहे व यामुळे भरीप बहुजन महासंघाच्या वतीने नुकताच शेकडोच्या संख्येमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। त्यामुळे निसर्गप्रेमींच्या वतीने त्यांचं कौतुक केलं जात आहे। राहुल नगरातील पर्यावरण प्रेमी व भरीप कार्यकर्ते नेहमीच यावल रोड रस्त्यावरील साफसफाई करत असतात। त्याचप्रमाणे 50 वर्ष जुनी झाडे कत्तल झाल्यामुळे या परिसरामध्ये प्रदूषणाचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे। वृक्ष हे मानवाच्या जीवनात फार महत्त्वपूर्ण असतात। मानवाने आपल्या जीवन जगत असताना किमान 10 तरी झाडे लावायला हवीत, जेणेकरून आपल्या परिसराचं वातावरण स्वच्छ राहील, तसंच आपलं गाव, देश आणि आपला परिसर, आपले नगर निरोगी राहील व म्हणून वृक्षारोपण आवश्यक असल्याचं आवाहन या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलंय। या प्रसंगी शिवकुमार टेंभुर्णीकर, रमेश काका भालेराव, प्रल्हाद काका तायडे, दीपक तायडे, मामा जवरे, अखिल तडवी, पारस तायडे यांसह इतर कार्यकर्ता वर्ग उपस्थित होता। या वाहतुकीच्या रोडावर जुन्या झाडांची कत्तल झालेली आहे आणि ती झाल्यामुळे राहुलनगर समोर आहे यावर रोडवर आणि वन अधिकारी याच्यावर काही लक्ष देत नसताना आम्ही राहुलनगरचे सर्व रहिवासी या ठिकाणी आमचा परिश्रम करून हे सर्व 100 झाडं लावण्याचा प्रयत्न इथे चालू आहे।
शेतकरी वर्ग सध्या आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देत असून यंदा रजोदा या गावातील शेतकऱ्यांच्या वतीने आले व हळद अशी नगदी पिकं घेण्यात आली आहे। कारण यापूर्वी घेण्यात आलेल्या पिकांच्या भावात जसे की ज्वारी, कापूस या भावात सरकारने योग्य असा भाव त्यांना दिलेला नव्हता, ज्यामुळे त्यांना फार मोठं नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागलं। आता तरी प्रशासनाने आले व हळद यांना योग्य भाव मिळवून द्यावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली जाते। राजुदा तालुका रावेर परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, केळी, कापूस यासारख्या पिकांना पाठ देऊन या हंगामात आले व हळद या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे। यावर्षी शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना जेटीस आलेला आहे। अति पावसामुळे ऊस, केळी, ज्वारी व कापूस या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच जे थोडे पीक हातात आले त्याला सरकारकडून वाजवी भाव मिळाला नाही। अशा संकटात शेतकरी आता सापडलेला असून या संकटातून काही प्रमाणात का होईना पण बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा हळद व आले लागण्याचा नगदी पीक म्हणून त्याचं उत्पादन करण्याचं ठरवलंय। आता सरकारने या उत्पादनाला तरी योग्य किंमत मिळवून द्यावी अशी अपेक्षा राजुदा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपण रावेर तालुक्यातील राजुदा या परिसरामध्ये कापूस, ऊस अशा अनेक प्रकारची पारंपरिक शेती या परिसरामध्ये केली जात असते, परंतु या पिकांना पाठ दाखवून येथील शेतकऱ्यांनी आलं आणि हळद अशा पिकांची लागवड या ठिकाणी केलेली आहे। योग्य असा भाव शेतकऱ्यांना मिळेल का अशी आशा सुद्धा या ठिकाणी शेतकरी बाळगत आहेत। कॅमेरामॅन आर.के. सह विशाल सूर्यवंशी, सी न्यूज। लोड शेडिंगच्या समस्येने संपूर्ण भुसावळ तालुकावासी हे त्रासलेले आहेत व असाच काही प्रकार सध्या राजुदा या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय। औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर हे जवळ असताना देखील भुसावळ तालुका परिसरामध्ये सर्वत्रच लोड शेडिंग फार मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्यामुळे जिथे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तेथेच विद्यार्थ्यांना देखील फार मोठा फटका सहन करावा लागतोय। राजुदा तालुका रावेर येथील गावकरी लोड शेडिंगमुळे हैराण झालेले आहेत। राजुदा गावात दररोज 3 टप्प्यात लोड शेडिंग होतं। 5 ते 9, दुपारी 11 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत या ठिकाणी लोड शेडिंग करण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी रहिवासी आहे व त्यातल्या त्यात संध्याकाळी स्वयंपाक, अभ्यास, जेवणाची वेळ असताना लोड शेडिंग होत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे दिवसभर शेतकरी शेतात राबतात व त्यानंतर घरी आल्यावर आराम करायचा म्हणून लाईट नसल्यामुळे त्यांचे सुद्धा या ठिकाणी हाल होत आहेत। मुलांना शाळेतून आल्यावर अभ्यास करायला या ठिकाणी योग्य ती सोय होत नाही, त्यामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे, इलेक्ट्रिसिटी अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यातून लक्ष घेत योग्य ती कार्यवाही करण्याचं या ठिकाणी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विद्युत मंडळाकडून लोड शेडिंगचा एवढा त्रास आहे की सकाळी 5 वाजता लाईट जाते तर ती 8:30 वाजता येते, नंतर परत दुपारी 11, 11:30ला जाते तर ती 2 वाजेपर्यंत बंद राहते। की शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी अशा की तो पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे लाईनमुळे। या ठिकाणी चोरीचं प्रमाण फार प्रमाणात वाढलेलं आहे आणि एमएससीबीचा हा भोगळ कारभार ठिकाणी चालत आहे। कॅमेरामॅन आर.के. सह विशाल सूर्यवंशी, सी न्यूज। कंडारी या ठिकाणी जलशुद्धीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, मात्र तरी देखील या ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा हा अद्यापही अशुद्धच आहे, ज्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रोगराई व आजार पसरलेले दिसत आहेत। या ठिकाणी नागरिकांच्या वतीने नुकतंच एक निवेदन देण्यात आलंय व या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी, गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। कंडारी गावात अशुद्ध पाण्याचा पुरवठा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे। अनेक वर्षापासून याचा त्रास कंडारीवासी सहन करताय। नुकताच त्यांच्या वतीने तंटामुक्ती समिती मोजे कंडारी यांच्यासह सरपंच यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदनात नमूद करण्यात आलंय की शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून शुद्ध पाणी पुरवठा केला, मात्र नेहमीच या ठिकाणी पाणी पुरवठा हा अशुद्धच होतो। अद्यापही या ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे रोगांची साथ या ठिकाणी पसरत असते। अनेकदा हगवण, पोटाचे विकार यासारख्या आजारांची लागवण या ठिकाणी ग्रामस्थांना होत असते। तरी संबंधित प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। व तेथेच दुसरा मुद्दा समोर येतो तो जर शासनाने लाखो रुपयांचा निधी जलशुद्धीकरण करण्याच्या नावावर उधळला तर मग अशुद्ध पाणी पुरवठा का होतोय, आणि जर अशुद्ध पाणी पुरवठा होत असेल तर जलशुद्धीकरणाच्या नावावर उधळण झालेला लाखो रुपया गेला कुठे, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय। गावामध्ये गेली अनेक वर्षापासून ग्रामपंचायत कंडारी ही अशुद्ध पाण्याचा पुरवठा करत आहे। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीला लोकांनी, नागरिकांनी अनेक निवेदनं दिली की बा ह्या ग्रामपंचायतीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा, याचं कारण काय? ग्रामपंचायत कंडारी एवढा लाखो रुपये खर्च करते
तो लाखो रुपये कुठे खर्च करते? जे पाणी येत आहे कंडारी गावात, त्या कंडारी गावाचं पाणी म्हणजे आतापर्यंत मी सुद्धा मिळालं नाही पिण्याकरता. फक्त गैरवापर करता कंडारीला ते पाणी मिळतं. भजेगल्ली परिसरामध्ये असलेल्या भल्या मोठ्या पिंपळाच्या वृक्षाची दिवसाढवळ्यात कत्तल करण्यात आली आहे. हे वृक्ष का कापले गेले याचे कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही व या वृक्ष कापणीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देखील घेण्यात आलेली नव्हती, ज्यामुळे निसर्गप्रेमींना या बाबीचा अत्यंत कडकडून निषेध केला जात आहे. यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या आमोदा येथे फैजपूर रस्त्यावर मोड नदीच्या पुलाजवळील शेतात एकाच्या पोटावर चाकूने वार करून पहाटे 2:30च्या सुमारास जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्यामागे केळी खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे असल्याचे समोर आले आहे. फैजपूर येथून जवळ असलेल्या आमोदा येथे फैजपूर रस्त्यावरील मोड नदीच्या पुलाजवळील शेतात एकाच्या पोटावर चाकूने वार करून पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्राणघातक हल्ल्यामागे केळी खरेदी विक्रीच्या व्यवहाराचा वाद असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील चांदेव येथील रहिवासी शंकर जीवराम चौधरी व कैलास सीताराम चौधरी हे दोन्ही केळी खरेदी विक्रीचा व्यापार करीत असतात. हे दोन्ही काल रात्री 9 वाजेनंतर आमोदा येथे आले होते. रात्री आमोदा शिवारातील धनंजय शेनफडू चौधरी यांच्या शेतात हे दोन्ही थांबून होते व त्यांच्यावर याच ठिकाणी हल्ला करण्यात आला. हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल अंतर्गत यावल भुसावळ रोडवरील अंजाळे येथील पाटसारीत पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आल्याने पाण्यासाठी दिनांक 30 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान अंजाळे बस स्टॉप जवळ परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे 1 तास रस्ता रोको आंदोलन केले व आपल्या संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. सन 2013 व 14 मध्ये रब्बी हंगामात सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यानुसार दिनांक 15/10/2013 ते 28/2/2014 या मुदतीकरता रब्बी हंगामातील गहू, दादर, हरभरा, ज्वारी, अन्नधान्य, भुसार पिके, चाऱ्यांची पिके, कपाशी, भाजीपाला या पिकांसाठी अटी शर्यतीनुसार सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले असल्याचे दिनांक 30/9/2013 रोजी कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केले होते व परंतु त्यानुसार हतनूर उपविभागीय अभियंता यावल यांनी अंजाळे ते पाटाच्या उपचारीत पाणी सोडले नाही. पाटात आजही पाणी आहे परंतु अंजाळे चारीत पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांनी पीक उत्पादन कसे करावे या चिंतेमुळे तसेच वारंवार पाण्याची मागणी करून सुद्धा चारीत पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांनी दिनांक 30 रोजी सुमारे 1 तास रस्ता रोको आंदोलन छेडले. म्हणून रस्ता आंदोलन केलं होतं. पाट साऱ्याला जवळजवळ 15 दिवसापासून पाणी सोडायला पाहिजे होतं या लोकांनी. पाट 40 सपाने अधिकारी इथे पाटबंधारे अधिकारी येतच नाही. तरी त्यांनी ऑक्टोबरलाच पाणी जर शेतकऱ्यांना बोर्ड लावला असतं गावात की परिपत्रक गेलं त्यांच्या नोकऱ्या आमच्या गावात त्यांनी कुणालाच सांगितलं नाही की परिपत्रक आलेलं आहे याप्रमाणे तुम्ही शेतकरी दुरुस्ती करा. ज्याच्या समोर काट्यात तोडतच होतो परंतु त्यांनी तसं न करता आणि आज रोजी आज साहेब आले नाही म्हणून आम्हाला तो रस्ता रोकोचा वेळ आला. वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या 5 खेळाडूंनी आर्म रेसलिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 5 मेडल मिळवून प्रावीण्य प्राप्त केले. या स्पर्धेत भारत, चीन, दक्षिण कोरिया, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका या विविध देशातून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. हे खेळाडू दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परत आल्यावर वरणगाव रेल्वे स्टेशनवर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातून भुसावळ तहसीलचे वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाचे 5 खेळाडूंनी आर्म रेसलिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 5 मेडल मिळवून भारतात आपले नाव रोशन केलेले आहे. महाराष्ट्र आर्म रेसलिंग स्पर्धेत आशिष चौधरी या सरांसोबत वरणगावचे दिशना पटेल, सोनम पवार, अक्षय चौधरी, भार्गव सिंग पाटील, मोहम्मद समीर हे खेळाडू या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंजाब येथील लुधियाना या शहरात गेले होते. या स्पर्धेत भारत, चीन, दक्षिण कोरिया, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशातून खेळाडूंनी आपला सहभाग या ठिकाणी नोंदवला होता. अंतिम स्पर्धेत दिनशा पटेल व सोनम पवार या खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवले तसेच अक्षय चौधरी व भार्गव सिंग पाटील यांनी सिल्वर मेडल मिळवले. या खेळाडूंनी भारत देशाचे नाव रोशन केले. यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाच्या वतीने सुद्धा त्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी या सर्व खेळाडूंचे वरणगाव रेल्वे स्टेशनवर अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले असून ढोल ताशांनी त्यांची मिरवणूक काढण्यात आली. अभी आसाम यहाँ पे हमारी नेशनल हुई थी, उसमें से मैं चूज हुआ हूँ और अभी हमारे लुधियाना में पंजाब लुधियाना में हमारी
इंटरनेशनल मैच हुई। वहाँ पे चाइना, कोरिया, नेपाल, श्रीलंका 6 देश थे और 7 हमारा देश था इंडिया। उसमें से हमारी मैच लास्ट बाउट थी चाइना के साथ थी, उसका नाम था डिंग डोंग। हमारी मैच 5 मिनट तक चली थी और उसमें से मैं सिल्वर मेडलिस्ट। नॅशनल हायवे क्रमांक 6 वर रस्त्याचे चौपदरी करण्यासाठी रस्त्यावरील वृक्ष कापण्याचे काम हे सुरू आहे, परंतु झाड हे कापून झाल्यानंतर झाडाचे खोड मात्र अर्धवट पडून आहे। हे खोड काही नागरिक कुणाची परवानगी न घेता तोडून ही लाकडे विकून आपला उदरनिर्वाह करीत असताना दिसून येत आहे। नॅशनल हायवे क्रमांक 6चे चौपदरीकरणासाठी रस्त्यावरील वृक्षतोड करण्यात येत आहे, परंतु वृक्ष कापल्यानंतर खाली उरलेले खोड हे तसेच पडून आहे। या खोडामुळे रोजगार देखील प्राप्त होत आहे। काही नागरिक कुणाच्या विना परवानगीनेच हे उरलेले खोड स्वतः तोडून लाकूड विक्री करत असून त्या पैशांवर आपला उदरनिर्वाह हा करीत आहे, परंतु याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे या खोडांच्या लाकडाची विक्री सर्रासपणे केली जात आहे। आजची बातमी संपले, धन्यवाद।